काय झालं माई? मला माहिती आहे माई, तुम्हाला हे ऐकून त्रास झाला असणार, कारण तुम्ही ह्याचं काय करणं शक्यच नाहीये, मला माहिती आहे ना माई. मला सांगा, मामा जे काय बोलले ते खोट आहे ना? म्हणजे तो म्हणजे काय माई? माई बोला की, तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? माई माई मामा जे काय बोलले ते सगळं खोट आहे ना माई? तुम्ही असं काही केलेलं नाही ना माई? माई काय झालं माई? तुम्ही बोला की माई, मला माझी शपथ आहे. तुम्ही बोला, सांगा जे काय खरं आहे ते. तुम्ही हे काय केलेलं नाही ना माई? माई बोला बोला बोला. शपथ सुटली मला. शपथ सुटली म्हणजे म्हणजे शालिंदर मामा जे काय बोलले ते खरं खरं? त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. जालिंदर मूर्ख आहे. सणाच्या आणि दारूच्या नशेमध्ये काहीतरी भांग प्यायले आणि बडबडलेले. तुम्ही त्याचा काही विचार करू नका, सोडून द्या ते. नाही माही नाही, मला खरं जे काय ते कळलंच पाहिजे. तुम्ही सांगा ना मला माही, हे सगळं खरं आहे का माही? आम्ही तुम्हाला काही सांगू शकत नाही तेजप्रताप. किती सांगावं आणि काय काय सांगावं समजून घ्या आम्हाला. जास्त काही विचारू नका, आम्हाला संकटात टाकू नका. त्रास होतो आम्हाला या सगळ्याचा. माही माही ठीक आहे माही. माही तुम्हाला आता नसेल बोलायचं तर मग राहू द्या. तुम्ही आराम करा माही, आराम करा तुम्ही माही. शपथ सुटली मला. सुटली. शपथ सुटली. वैदई, या खेळातले तुझे सगळे रंग उधळून झाले. आता वेळ आमची. आम्ही या चित्राचं असे रंग भरू ज्याचा तू स्वप्नातही विचार केला नसेल. आता हा असेल आमचा शेवटचा वार. चांगलंय. लहानपणापासून माईनं तुला खेळण्यापासून ते बायकोपर्यंत सगळं विकत घेऊन दिलंय. या सगळ्यांसाठी माई पैसे मोजतात, पैसे. तेजप्रताप,
काय झालंय? मी विचारते ना तुला काहीतरी. अच्छा, तुला बोलायचं नाहीये माझ्याशी? ठीक आहे, नको बोलूस. तसंही गुरुजींनी गुढीपाडव्यापर्यंत लांब राहायला सांगितलं ना आपल्याला. मी एक काम करते, मी तुला प्रायव्हसी देते. बाहेरच जाते ना मी. जाऊ? तुम्हाला झोप आली असेल तर जाऊन झोपा. दमला असेल तो. निष्प्रता, नको ना असं वागूस. असं शांत शांत राहणं सूट नाही करत तुला. बोल ना माझ्याशी. एक मिनिट, तू आज रंगपंचमी खेळल्यास म्हणून त्रास होतोय का तुला? असं असेल तर आय एम सॉरी. नाही ती तसं काही नाहीये, तुम्ही एवढं सॉरी म्हणू नका. जालिंदर मामांसोबत परत वाद झाला का? का झालेल्या भांडणाचा त्रास होतोय? प्रताप, बोल ना माझ्याशी. हे बघ, तुला माझी काय आणि कसं सांगू वैद्य तुम्हाला. मामानं तुमच्यावर आणि तुमच्या पप्पांवर केवढं घाणेरडे आरोप केलेत. आता कुठं आपलं नातं जुळत आहे. उगाच मला हे सांगून त्यात दुरावा आणायचा नाही, कारण माझं तुमच्यावर खरं खरं प्रेम आहे वैद्य. खरं खरं. निष्ठुता, वैद्य, मला आता नाही बोलायचंय काही. मी तुम्हाला सगळं नंतर सांगेन. आता नाही. प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर. नाही विचारत नाही.